आप देख रहे हैं RTI इन्वेस्टिगेशन न्यूज 18। पडली तर मला आवाज येतो एवढं लक्षात ठेवायचं। ही काल झालेली भारतीय जनता पार्टीची मुलाखती फक्त देखावा आहे का? देखावा आहे आणि देखावा म्हणजे नाही, त्यांचा देखावा नाही, त्यांनी ज्यांच्या घ्यायच्या त्यांच्याच घेतलंय आणि राष्ट्रवादींना जे सांगतील ते त्यांच्याच घेतील असं आहे। बाकीचं मला सांगायची गरज नाही। आणि कोकाटे जे आहे बिचारे नवीन आहेत, त्यांना अजून इकडची काही माहिती नाही। त्यांना शेती बागात ते शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे त्यांना शेती बागात जास्त माहिती आहे आणि ते कृषी मंत्री राहिले आहे, माझे ते जुने मित्र आहे। परंतु त्यांना आता जबाबदारी दिली आहे तर जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागते। जुन्या मित्रांना सुद्धा पार पाडावी लागतेच। पक्षाचे काही आदेश असतात, पक्षाचे काही विषय असतात। काल ज्या मुलाखती झाल्या भारतीय जनता पार्टीकडे त्यामध्ये नगराध्यक्षाच्या सुद्धा मुलाखती झालेल्या आहेत। नगराध्यक्षाच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या बोगस आहे। 3 नावं आहेत त्याची मला कल्पना आहे आणि त्यातले 2 नावं जे आहेत ते नावापुरते टाकले आहेत। जर त्या 2 नावांपैकी एकाला जर दिलं तर अत्यंत आनंदाची गोष्ट होईल। मग आम्ही जास्त काही ताकद लावायची आम्हाला गरज पडणार नाही दिले तर घरचं सोडून, नाही दिले तर घरचं सोडून मी तर सांगितलं जाहीरपणे की ज्यांनी एक राखीव करून आणलेला आहे घरासाठी, लक्षात, त्यांनी त्यांचं घर सोडून दुसऱ्याची पूर्ण भुसावळ शहरामध्ये जे मागासवर्गीय संख्या आहे, साधारणतः मागासवर्गीय संख्या भुसावळ शहरामध्ये किती आहे? आमच्या जो आकडेवारी 28,542 लोकसंख्या आहे, बरोबर? तर 22,000 असेल मतदान, 20,000 असेल, जे काही असेल, तर त्या सर्वांच्या गोरगरिबांच्या सर्वांच्या चिठ्ठ्या टाकाव्यात आणि त्यातली एक चिठ्ठी लहान मुलाच्या हातून काढावी। एखादा सायकलवाला बिचारा गरीब माणूस असेल, त्याची जरी लॉटरी लागली तर त्याला आम्ही नगराध्यक्ष बनवायला तयार आहे, एक मताने। आपल्याला विकास पाहिजे आहे ना, मग ते आणि माणूस कोण असेल, कोणी असो। मग 2 दिवसापूर्वी राजू सोनवणेंचा सुद्धा पत्रकार परिषद आणि जैविक समाजाला साथ मदत द्यावी किंवा त्यांना पदासाठी द्यावं। बघा, त्यांनी जे मागणी केली ते 10-12 लोक जे नेहमीसारखे जमा करतात, तर ते 10-12 लोक म्हणजे समाज नाही आहे। समाज कोण आहेत? जे समाजाची ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्व समाजाची लोक प्रत्येक भागातून आल्यानंतर त्याला समाज म्हणतात। असे 2-4-5 इकडे जमा झाले आणि काही बी कोपऱ्या कापऱ्यांमध्ये मिटिंगा घेतील आणि त्यांनी समाजाच्या गोष्टी कराव्यात, तर ते काही योग्य नाही आहे। समाज काय मला माहिती आहे आणि समाजाला त्यासाठी प्रतिनिधित्व द्यायची जर वेळ पडली तर त्या संदर्भात मी सांगितलं आमच्याकडे नावं आहेत। आमच्याकडे 6 नावं आहेत। आमच्याकडे जे 6 नावं आहेत त्यात पहिलं नाव आहे, नावं जे आहे, पहिलं नाव आहे गायत्री रूपचंद भंगारे, लक्षात, गायत्री भंगारे। दुसरं नाव आहे स्वाती श्रीकांत बाविस्कर, म्हणजे जंगले। उषा मनोहर तायडे, प्रगती ॲडव्होकेट प्रगती उल्हास पगारे, सुनीता सतीश घुले, आणि सौ रामदास सावकारे, अशी 6 नावं आहेत। नगराध्यक्षता आता आम्हाला त्यांचा तर डिक्लेअरच आहे, ते सांगायची काही गरज नाही आहे। आमचा जो आहे तो आता 6 पैकी आम्ही 1 देऊ, एवढं नक्की। आणि ते सर्वांशी विचार विनिमय, पक्षाच्या लोकांशी विचार विनिमय, जे नगरसेवक उभे राहणार आहेत त्यांच्याशी विचार विनिमय आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्याशी विचारून निर्णय घेतला जाईल। हो, आपल्या काही स्थानिक संघटना असतील का, पक्ष असेल, युती संदर्भातच्या काही चर्चा किंवा काही फोन आलेले आहेत? काल काँग्रेसची मंडळी माझ्याकडे येऊन गेली, त्यांनी 8 नगरसेवक पदासाठी 8 लोकांची
मागणी केलेली आहे. त्या संदर्भात 1-2 दिवसात माझी बैठक होईल, त्यांच्याशी चर्चा होईल. उभाटाची जी मंडळी आहे ते सुद्धा माझ्याकडे येऊन गेली, त्यांची काही मागणी आहे. तर त्या मागणीच्या संदर्भात त्यांनी ज्या शीट्स मागितल्या आहेत त्या शीट्समध्ये आम्ही चर्चा करून जे त्यांच्या ह्याच्यातून सुद्धा जो व्यक्ती निवडून येणारा असेल त्याला प्राधान्य दिलं. Right to information.